तर BMCची स्टाफ नर्सची यादी लागलेली आहे, सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे त्याची. मी त्या दिवशी ग्रुपवर पण टाकली होती यादी. परिचारिका स्टाफ नर्स पदाची अंतिम निवड यादी आणि त्याच्या रिलेटेड त्याच्या संदर्भात सूचना आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये हे BMC म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका, ठीक आहे, त्याच्या जागा होत्या अंतर्गत RS हे रुग्णालय नायरचं, त्याच्यानंतर हे प्रमुख रुग्णालय नायर दंत रुग्णालय, हे BMCचे कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल आहेत BMCचे. तर त्याच्या ह्या वॅकन्सी निघालेल्या होत्या. तर हे फॉर्म मागवले होते. हे मागच्या वर्षीची गोष्ट 8/3, ठीक आहे, 8 मार्च 2023 ते 21 मार्च 2023मध्ये ते फॉर्म मागवलेले होते. त्याच्या अनुषंगाने त्याला काही एक्झाम वगैरे नव्हती, ठीक आहे. BMC कधी एक्झाम नाही घेत. BMCचं डायरेक्ट तुमचे जे मार्क्स आहेत, नर्सिंगचे तुमचे मार्क्स, त्या मार्क्सच्या बेसवर डायरेक्ट ते तुम्हाला फक्त फॉर्म अप्लाय करायचा होता, त्याच्यावर सिलेक्शन होतं. तर त्यांनी त्या अनुषंगाने विभागात प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी, ठीक आहे, तात्पुरती म्हणजे हे फायनलीच असते पण तसा शब्द वापरतात ते, तात्पुरती यादी मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीकरिता दिनांक 12/7 व 8/7/23 रोजी MGM पोर्टल तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसारित करण्यात आली होती. तर हे ह्याच्यामध्ये जुलैमध्ये कागदपत्र पडताळणीसाठी ती यादी टाकली होती. त्याच्यानंतर कस्तुरबा रुग्णालय इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं. 24/7 ते 8/8पर्यंत करण्यात आली. उमेदवारांची पडताळणी कस्तुरबा रुग्णालय येथे करण्यात आली. त्याच्यानंतर मूळ कागदपत्रे पडताळणीनंतर परिचारिका स्टाफ नर्स पदासाठी जे गुणवत्ताधारक उमेदवार आहेत त्यांची अंतिम निवड यादी खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये परिचारिका स्टाफ नर्स पदाकरिता अंतिम निवड यादी विहित शासन निर्णय, त्यांचे परिपत्रक जे GR असतील, तसेच बृहन्मुंबईने वेळोवेळी प्रसारित केलेले परिपत्रक, त्याच्या अनुषंगाने ही पदे ही यादी लावण्यात आलेली आहे. नमूद रिक्त पदे सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण, निवडीची म्हणजे सर्व सेम आपलं जसं DMRचे ॲक्च्युली BMC असेल किंवा कुठलेही असेल रूल्स सेमच राहतात, ठीक आहे. तर जे काही GR असतील रूल असतील ते सेम. तर त्याचप्रमाणे हे यादी लावली. तर DMRमध्ये पण आपले तसंच आता लागलेले आहे ते याद्या काही. आता ह्याच्यात जागा कन्वर्ट करून वगैरे त्यांनी लावलेल्या आहे यादी, ठीक आहे. मी दाखवतो पुढे तुम्हाला, ते पण बघू आपण जागा कन्वर्ट केलेल्या. अंतिम निवड यादीत समावेश असलेला उमेदवार परिचारिका स्टाफ नर्स पदाकरिता नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर निवडीचे निकष, ठीक आहे, या पत्र झाले निदर्शनास आलं तर ते निवड रद्द करण्यात येईल. हे कॉमन पॉईंट आहे. तर आता हे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस माहीत असेल तुम्हाला की 90% जागा या ह्याच्यासाठी असतात की ज्यांचं मुंबईमधून तिकडेच बृहन्मुंबईच्या महानगरपालिका परिषदेतून ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे, नर्सिंग झालेलं आहे, तर त्यांच्यासाठी 90% असतात आणि बाकी सगळ्यांसाठी राहिलेल्यासाठी फक्त 10% असतात, ठीक आहे. आता तो त्यांचा पहिल्यापासून तसाच रूल आहे, ते प्रायोरिटी आता तिथल्यांनाच देणार BMCच्या. तर ठीक आहे, जो रूल आहे तो. तर त्याप्रमाणे बघा त्याच्यामध्ये एकूण इथं जागांचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. खुल्या प्रवर्गात 360 रिक्त पदापैकी आता किती जागा भरल्या बघा, 360 होते. त्याच्यापैकी समांतर आरक्षणाची खेळाडूची 16 होते, प्रकल्पग्रस्तची 17, भूकंपग्रस्त 7, पदवीधर 36, असे एकूण 76 पदे उमेदवार उपलब्ध न झाल्याने आता हे 360 होते त्याच्यापैकी एवढे, ठीक आहे, पदे हे मिळाले नाहीत, तेवढे उमेदवार त्यांना मिळाले नाहीत. पदे खुला प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात आलेले आहे. म्हणजे जे कॅन्डिडेट जे आपण DMRमध्ये पण म्हणतो की जागा कन्वर्ट होती सेम त्याच्याने डायरेक्ट कन्वर्ट करूनच लिस्ट लावलेली आहे की जिथं उमेदवार नाही मिळाले ते जागा डायरेक्ट त्यांनी कन्वर्ट केल्या आणि त्या जागा सर्वसाधारण, ठीक आहे, ओपन नाही म्हणता येणार, सर्वसाधारण, ठीक आहे, त्या जागा सर्वसाधारण उमेदवाराला त्या गुणवत्तेनुसार, ठीक आहे, मार्क्सनुसार ती जागा देण्यात आलेली आहे. तर बघा 90% अंतर्गत खुला 90%, ठीक आहे. आता हे 90% ह्याचे आहेत फक्त ज्यांचं मुंबईमध्ये झालेलं आहे एज्युकेशन त्यांचं. मुंबई म्हणजे बृहन्मुंबई, हे बघा बृहन्मुंबई महानगरपालिका परिचार्या शाळेतून, ठीक आहे, नर्सिंग ज्यांचं तिथे झालेलं आहे तिथून. तर याच्यामध्ये हे त्यांचं निवडीचा निकष इथं यांनी सरळ मार्क्सवर, मी तुम्हाला म्हणलं आताच ते मार्क्सवर घेतात. तर हे तुमचे मार्क्स फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे मार्क्स, तुमचे जे एकूण गुण असतील ते, निवडीचा प्रवर्ग, मग तुमचं सिलेक्शन कशामध्ये झालं ते त्याचं मेन्शन केलेलं आहे. सर्वसाधारण, खुला, ओपनमधून झालेलं आहे याचं सिलेक्शन, तसंच हे खुला सर्वसाधारण. त्याच्यानंतर ह्यांचे हे शाळेचं नाव म्हणजे त्यांचं कुठं झालेलं आहे, ठीक आहे, परिचार्या शाळेचं नाव म्हणजे त्यांचं नर्सिंग कुठं झालेलं आहे, जे नेम, त्यांचे मार्क्स, निवडीचा निकष, ठीक आहे. तर टोटल यांचे बघा 360 हे होते जागा. तर त्या
ह्या ओपनच्या जागा. आता याच्यामध्ये बघा, जिथं उमेदवार मिळाले नाहीत, त्यांनी वर जे सांगितलं होतं की जिथे उमेदवार मिळाले नाहीत, तर त्याच्या अगेन्स्टमध्ये ठीक आहे त्या जागा कन्वर्ट करून त्यांनी क्लिअरली तसं मेन्शन करून त्याची निवड केलेली आहे. खुला पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवार उपलब्ध नसल्याने ठीक आहे, तर त्याच्यामुळं यांचं सिलेक्शन झाले. ठीक आहे, हे जो उमेदवार आहे त्यांचं सिलेक्शन झाले. हे 27 नंबर 28 हे नंबर आहे. ठीक आहे, तर ते नसल्यामुळे त्याच्या अगेन्स्टमध्ये हे रिझर्वेशन झालेलं आहे, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. अशा ह्यांनी डायरेक्ट जागा कन्वर्ट करून यादी लावलेली आहे डायरेक्ट. तर DMRच्या पण असंच होतील कन्वर्ट. ठीक आहे, फक्त माजी सैनिकच्या आता याच्यामध्ये पण त्यांनी माजी सैनिकच्या वगैरे नाही भरल्या, कारण हे बघा याच्यामध्ये पण 90% अंतर्गत अनुसूचित जाती. ठीक आहे, हे अजाच्या जागा येतात 34. त्याच्यापैकी रिक्त पदापैकी 30 गुणवत्ताधारक पात्र उमेदवारांची निवड यादी खाली आहे. त्याच्यापैकी आता बघा प्रकल्पग्रस्त खेळाडू हे अंशकालीन अशी एकूण 5 पदे उपलब्ध नसल्याने ते काय केली, कन्वर्ट करून त्या भरल्या. पण त्याच्यामधले जे माजी सैनिकचं आहे तसेच बघा माजी सैनिक या समांतर आरक्षणाअंतर्गत 4 उमेदवार उपलब्ध नसल्याने सदर पदे शासन निर्णयानुसार रिक्त ठेवण्यात आली आहे. तर आपण पण JDMRला बघतो आहे सध्या सेम की जागा कन्वर्ट होणार, पण फक्त माजी सैनिकला असं डायरेक्ट कन्वर्ट होत नाहीत. बाकीच्या जागा आता तुम्ही बघितलं वर हे बघा, हे डायरेक्ट ह्यांनी कन्वर्ट केलेले आहे तिथं. ठीक आहे, अंशकालीनच्या वगैरे डायरेक्ट कन्वर्ट करून त्यांनी यादी लावलेली आहे. पण माजी सैनिकच्या तसं कन्वर्ट करता येत नाही डायरेक्ट, त्यांना परमिशन घ्यावं लागते. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा अनुसूचित जाती अजाच्या हे 90%नुसार त्यांच्या ज्या जागा होत्या 34, त्याच्यापैकी 30 कॅन्डिडेट मिळाले. तर हे 30 कॅन्डिडेटची यादी. त्याच्यानंतर सेम हे अजच्या त्याच्यामध्ये पण 2 उमेदवार माजी सैनिकचे 2 उमेदवार नसल्याने त्या रिक्त राहिल्या. बाकीचे जे 14 होते त्या जागा कन्वर्ट करून लगेच भरल्या. त्या 14 त्यापैकी पदवीधर अंशकालीन समांतर आरक्षणाचे 2 उमेदवार उपलब्ध नसल्याने सदर पदे अनुसूचित अज प्रवर्गात सर्वसाधारण उमेदवारातून गुणवत्तेनुसार भरण्यात आलेली आहे. तर सेम क्रायटेरिया तोच आहे जो आपण बघतो आहे स्टार्टिंगपासून, की जर उमेदवार नसेल तर ती जागा सर्वसाधारण ह्याला कॅटेगरीला मिळून जाईल. सेम त्याच्यानंतर हे बच्या 90% म्हणजे हे मुंबईसाठीच आहे त्यांचं. त्याच्यानंतर नेक्स्ट हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल EWSचे हे त्यांची यादी. आता हे ऑदरसाठी जे 10% ऑदरचे होते त्यांच्यासाठी, तर त्यांच्यासाठी ज्या जागा होत्या तर ही त्याची यादी. त्याच्यामध्ये पण बघा खुला प्रवर्गातील 5 पदे माजी सैनिकची ते रिक्त ठेवण्यात आलेले आहे. तर याच्यामध्ये पण सेम तोच क्रायटेरिया आहे. तर बाकीचे कन्वर्ट झालेले आहेत. याच्यामध्ये पण बघा पदवीधर अंशकालीन हे पद कन्वर्ट झाले लगेच अंशकालीन उमेदवार नसल्याने त्या जागी. सेम 10% हे अनुसूचित जातीचे. त्याच्यानंतर हे इमावचे. ठीक आहे, हे सर्व कॅटेगरी वाईज ही मी ग्रुपवर पण टाकलेली आहे यादी. तर एकदा बघून घ्या ज्यांनी कोणी फॉर्म भरला असेल. त्याच्यामध्ये काही शेवटची एक सूचना बघा, वरीलप्रमाणे अंतिम निवड यादी MCGM पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिनांकापासून पुढील 10 दिवसात ठीक आहे, आता नेक्स्ट पुढल्या 10 दिवसामध्ये निवड झालेल्या उमेदवाराची आस्थापनानिहाय, आस्थापना म्हणजे तुमचं कोणतं हॉस्पिटल मिळालं तुम्हाला, जिथं तुमचं सिलेक्शन झालं ज्या हॉस्पिटलसाठी तुम्हाला जिथं आता ड्युटी करायची आहे त्याला म्हणायचं आस्थापना म्हणजे ते तुम्ही काम करणार आहे आता वर्किंग तुमचं जे प्लेस असेल ते हॉस्पिटल. आस्थापनानिहाय यादी व नियुक्ती संबंधित पुढील कारवाईबाबत सर्व सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हे इथं ही दिलेली साईट दिलेली आहे याच्यावर. ठीक आहे, या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. यास्तव उमेदवारांनी संकेतस्थळावर वेळोवेळी पाहणे आवश्यक आहे. आता ज्यांचं या सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असेल त्यांनी कंटिन्युअसली सारखं हे साईट चेक करत राहा. त्याच्यावर तुम्हाला तुमचं हॉस्पिटल कोणतं मिळालं ते आणि पुढील प्रोसेसबद्दल माहिती मिळेल. त्याच्यानंतर याबाबत लेखी स्वरूपात कोणत्याही प्रकारचे पत्रव्यवहार केला जाणार नाही, म्हणजे तुम्हाला कुठलं काही लेटर वगैरे काही येणार नाही. तर असेल तुमच्या ह्याच्यामध्ये नाव तर तुम्ही हे साईट चेक करत राहायचं. जे काय असेल ते साईटवर अपडेट होईल. तुम्हाला पर्सनली किंवा तुमच्या ॲड्रेसवर वगैरे काही लेटर वगैरे पाठवलं जाणार नाही. ठीक आहे, सदरबाबत कोणत्याही प्रकारचा कार्यालयास प्राप्त झालेल्या तक्रारीचा त्याच्यानंतर विचार केला जाणार नाही काही तक्रार वगैरे असेल तर. ठीक आहे, जर कोणाचं सिलेक्शन झालेलं असेल, कोणी फॉर्म भरला असेल तर एकदा चेक करून घ्या. सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला त्या साईटवर पुढील अपडेट तुमचं हॉस्पिटल मिळालेलं कोणतं अलॉट झाले ते आणि
पुढील प्रोसेसची माहिती मिळेल त्या साईटवर.